दिंडोरी वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अपघाती इसमाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। दिंडोरी वरखेडा येथे अपघात झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान हलगर्जी व दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे संतापाचे वातावरण पसरले। वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी व रुग्णवाहिका उपलब्ध असूनही त्याची चावी घेऊन ड्रायव्हर परगावी लग्नाला गेल्याने जखमी रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला। त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की फकीर भिका कासे वर्ष 42 राहणार जानोरी तालुका दिंडोरी हे त्यांच्या वाहन क्रमांक MH15 CK 9036 या वाहनावरून मातेरेवाडी वरखेडा रस्त्यावरून वरखेडा गावाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळी झाल्याने अपघात घडला। या अपघातात गंभीर जखमी झाल्यास स्थानिक ग्रामस्थांनी वरखेडा प्राथमिक उपचारासाठी आणले, मात्र वैद्यकीय अधिकारी जागेवर नव्हते। ते लखमापूरला जेवायला गेल्याची माहिती मिळाली। 2 परिचारिका या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यानंतर याची माहिती डॉक्टर खोकले यांना भ्रमणध्वनीवरून सरपंच केशव वागले यांनी फोन केला व रुग्णवाहिकेची मागणी केली। रुग्णवाहिकाचा चालक गावाला गेला व सोबत चावी घेऊन गेला। याबाबत जागृत नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता 1 तास वाट पाहूनही रुग्णवाहिका आली नाही। या दरम्यान वैद्यकीय अधिकारी खोकले प्राथमिक आरोग्य केंद्रात आले, तोपर्यंत कासे यांची प्रकृती खालावली। उपचारासाठी उशीर झाला व अधिक उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने वेळेत उपचार न झाल्याने निष्पाप व्यक्तीचा बळी गेलाय। स्थानिकांनी वैद्यकीय अधिकारी यांना गरडा घालून जाब विचारला, परंतु त्यावेळी वणी पोलीस घटनास्थळी आले व पोलीस वाहनात वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। स्थानिक सरपंच सदस्य व ग्रामस्थ व नातेवाईक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा यास कुलूप लावले। कासे यांची शवविच्छेदन प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। AB न्यूज करिता विवेक कडवे, दिंडोरी।